नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोराकडून वसूल केली जाणार आहे। 1992 नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही घटना घडली नाही। त्यामुळे आता या दंगेखोरांना आता सरळ केलं नाही तर त्यांना सवय पडेल। त्यामुळे दंगेखोरावर कारवाई करताना पोलिसांकडून कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की पोलिसांनी 4-5 तासात दंगल नियंत्रणात आणली। त्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला। या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेत। यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याद्वारे दंगलखोराची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आतापर्यंत 104 दंगलखोराची ओळख पटली आहे। त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे, तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधी संघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरू आहे। आणखी काही लोकांना अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे। जो व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहे। मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया ट्रॅकिंग करून ज्या लोकांना दंगल भडकवण्यासाठी चिथावणी दिली त्यांनाही सह आरोपी केले जाणार आहे। आतापर्यंत एकूण 68 पोस्ट डिलीट करून कारवाई करण्यात आली आहे। ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, अफवा पसरवल्या, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, गाड्या फुटल्या आहेत, त्यांना येत्या 3-4 दिवसात नुकसान भरपाई मिळेल। नागपूरमधील संचारबंदीमुळे जे काही निर्बंध आहेत त्यामुळे जनजीवन आणि व्यापारावर परिणाम झाला आहे। आता वातावरण शांत असल्याने यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न आहे। मात्र पोलीस पूर्णपणे सजग राहतील। दंगलीत झालेले नुकसानीचे पैसे दंगेखोराकडून वसूल केले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। नागपूर हिंसाचाराची सूत्रे बांगलादेशातून हलवण्यात आहे की नाही हे आताच सांगता येणार नाही। मात्र या दंगलीचे मालेगाव कलेक्शन स्पष्ट आहे। दंगलीत महिला पोलीस कर्मचाऱ्याशी अभद्र व्यवहार झाल्याचे सांगितले जात होते, मात्र मी पोलीस आयुक्ताकडून माहिती घेतली, त्यांनी असा कोणताही अभद्र व्यवहार झाला नसल्याचे सांगितले। महिला पोलिसावर दंगलखोरांनी दगडफेक केल्याचे त्यांनी सांगितले।